2 दिवसापूर्वी यामी गौतमीने पूर्ण बॉलिवूडची ना पोलच खोलून टाकली. त्यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जर तुम्ही पैसे नाही दिले तर मूवीला निगेटिव्ह कॅम्पेन मिळेल, निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळतील आणि तुमच्या विरुद्ध कॅम्पेन चालवलं जाईल की हा पिक्चर चांगला नाहीये. Her post by saying that she has been meaning to address this issue for a long time. She said, "This so-called trend of giving money in the disguise of marketing a film to ensure good hype for a film is created, or else they will continuously write negative things even before the film is released. Until you pay them money, feels nothing but kind of extortion." ती म्हणाली की बॉलिवूडमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे पण बोलत मात्र कुणी नाही. तिकडे साऊथमध्ये हे सगळं चालत नाही कारण सगळ्यांची युनिटी तिथे असते. बॉलिवूडमध्ये जर युनिटी झाली आणि जर सगळे म्हणाले की इनफ इज इनफ तर सगळे जण थांबतील. PR, रॅकेट, एक्स्टॉर्शन हे चालणार नाही. आणि ऋतिक रोशनने पण त्याला सपोर्ट केला. बेसिकली यांनी जी इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती ती त्यांचे जे हजबंड आदित्य दार त्यांची धुरंधर मूवी येते त्या मूवीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये यांनी पोस्ट लिहिली होती आणि ती पोस्ट बरीचशी व्हायरलही गेली. बऱ्याच जणांनी त्याला सपोर्टही केला आणि काही जणांनी फक्त बघितलं आणि शांत झालं. ह्यालाच म्हणतात द PR प्रोटेक्शन रॅकेट. ऑफिसेस मध्ये असं बऱ्याचदा होतं. मी असे बरेचसे कर्मचारी बघितलेत, काम त्यांचं जबरदस्त आहे, इतना जबरदस्त काम करतंय आणि ते म्हणतात की मेरा काम ही बोलेगा, मेरा काम ही बोलेगा. येतात जातात काम करतात, शांत शांत असतात, कोणाशी बोलत नाहीत, कोणाशी मिळून मिसळून राहत नाहीत आणि त्यांना असं वाटत असतं की मी काम करेल, एक दिवस माझं काम बोलेल आणि कामच सर्वस्व आहे. बघा काम डेफिनेटली सर्वस्व आहे, मी तेच सांगतो, पण कामासोबत तुमचं PR स्ट्रॉंग असणं फार इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुमच्या विरुद्ध हे PR रॅकेट चालवलं जाईल. PR म्हणजे काय ऑफिसमध्ये? PR म्हणजे रिलेशनशिप क्वेश्चन. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे रिलेशन्स कसे आहेत, कोणाकोणासोबत? सगळ्यात आधी बॉस सोबत. तुमचं बॉस सोबतच जर वाकडा आहे, क्रॉस आहे तर विसरून जा प्रमोशन वगैरे. बॉस सोबत तुमचे रिलेशन्स कसे आहेत? विचार करा, मागच्या शुक्रवारची जे पार्टीचं इन्व्हिटेशन आहे तुम्ही ते नाकारलं होतं का? महागात पडेल. ते रॅकेट म्हणून तुमच्या विरुद्ध यूज होईल. कुठलं लंचचं इन्व्हिटेशन तुम्ही नाकारलंय का? महागात पडू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉस सोबत चांगले रिलेशन्स ठेवणं. नंबर 1. नंबर 2, तुमचे रिलेशन्स तुमच्या सबऑर्डिनेट सोबत कसे आहेत, तुमच्या टीम मेंबर्स सोबत कसे आहेत, तुमच्या वेंडर सोबत कसे आहेत, तुमच्या कस्टमर सोबत कसे आहेत. फार 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 इम्पॉर्टंट. तुमच्या खाली कोण काम करतंय त्यांच्यासोबत तुमचे रिलेशन कसे आहेत. कारण रिलेशन चांगले असतील तर तुमच्या सोबत हे PR कॅम्पेन रन होईल. बॉलिवूडमध्ये जसं पैसे देऊन काम होतं ना, तसं ऑफिसेसमध्ये तुम्हाला रिलेशन्स मेंटेन ठेवून हे काम होत असतं. जेव्हा तुमचे रिलेशन चांगले असतात ना, प्रत्येक जण ज्यावेळेस तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतो ना, ते तुम्हाला मदत करतं तुमच्या ग्रोथमध्ये. पण समजा तुम्ही नुसतं कामच करत राहिला तर रिलेशन जर तुम्ही डेव्हलप नाही केले तर तो RQ जो आहे रिलेशनशिप क्वेश्चन तो मात्र वीक होऊन जातो आणि मग काम करूनही प्रमोशन, अप्रेझल्स आणि ग्रोथ मिळत नाही. फार इम्पॉर्टंट आहे. काम तर कराच मित्रांनो, काम इम्पॉर्टंटच आहे, पण काम सोबत तुमचं रिलेशन्स डेव्हलप करा सगळ्यांसोबत, जे तुमच्या कामाच्या निगडीत जे लोक स्टेक होल्डर्स असतील त्यांच्यासोबत. आणि बघा मजा, ग्रोथ, अप्रेझल कसं होतं ते.